नमस्कार शेतकरी बांधवांनो, लोकसेवा 24 तास या यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनापासून स्वागत आहे। शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता बहुतांश शेतकरी बांधवांची पीक विम्याची प्रतीक्षा ही पूर्णपणे संपली आहे। होय शेतकरी बांधवांनो, राज्य सरकारने तुम्हाला दिलासा देण्यासाठी आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आलेले आहेत। होय शेतकरी बांधवांनो, जर का तुम्ही 2022 पासून 2025 पर्यंतचा कधीही पीक विमा भरलेला असेल, तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा संपली असून तुम्ही जर का पीक विमा भरलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे पीक विमा रक्कम या ठिकाणी शेतकरी बांधवांनो जमा होणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, आतापर्यंतची सर्वात महत्त्वाची अपडेट ही सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी आली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, हे देखील लक्षात घ्या, फक्त पात्र शेतकरी बांधवांच्याच खात्यावरती पीक विमा रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। आता पात्र कोणते शेतकरी बांधव असणार आहेत आणि कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सोडण्याची तयारी सुरू झाली आहे। आता हेच तुम्हाला पुढे शेतकरी बांधवांनो 1 ते 2 मिनिटांमध्ये पाहायला मिळणार आहे। त्यापूर्वी चॅनलवरती जर का नवीन आलेले असाल तर खाली दिलेलं सबस्क्राइब बटन क्लिक करून आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, तसेच व्हिडिओला देखील लाईक करा। तर आता शेतकरी बांधवांनो पहा, तुमच्यासाठी सरकारने आतापर्यंतचा सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतला असून आता पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी बांधवांनो, दर शेतकरी बांधवांना वेगवेगळी रक्कम या ठिकाणी मिळणार आहे। आता वेगवेगळी रक्कम का मिळणार आहे आणि कशी मिळणार आहे हे थोडक्यात समजून घ्या। तर शेतकरी बांधवांनो, म्हणजेच की काहीची हेक्टरी प्रमाणे रक्कम या ठिकाणी दिली जाणार आहे, म्हणजेच की काहीची कमी हेक्टरी असेल, काहींची जास्त हेक्टरी असेल। त्याच प्रकारे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी घोषणा केल्याप्रमाणे म्हणजेच की 17,500 रुपये हेक्टरी प्रमाणे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी तुम्हाला पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम म्हणजेच की पहिल्या टप्प्यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली तर पहा, आता या 12 जिल्ह्यापैकी तुमचा जर का जिल्हा आलेला असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। पीक विमा वाटपाची तयारी सुरू झाली असून आता शेतकरी बांधवांनो या 12 जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्णपणे पीक विमा जमा होणार आहे। तर पहा, आता नंदुरबार, नाशिक, नागपूर मधील शेतकरी असाल, रहिवासी असाल, तुम्ही सुद्धा पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा होणार आहे। त्यानंतर रायगड, सोलापूर, सातारा, सांगली, सिंधुदुर्ग, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर धुळे, चंद्रपूर, भंडारा, बुलढाणा, बीड या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना रक्कम जमा होणार आहे। तर शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांपैकी जर का तुमचा जिल्हा आलेला असेल तर काळजी किंवा चिंता करू नका, तुमच्या देखील खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे। तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।